हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनदर न्यू ब्लॉग। तर आज आहे अक्षय तृतीय ना, तृतीय अक्षय तृतीयाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून। सो आज आम्ही मस्त बनवतोय आमरस पुरी। आमरस घ्यायला मम्मा गेलेली मार्केटला आता खाली, आणि घामाघूम होऊन आली आहे पूर्ण। मस्तपैकी आंबे आणले तेव्हा आणि भारी आहेत। आता मी आमरस बनवणार आहे आज, आणि मम्मी पुऱ्या लाटणार आहे आणि तळायचं काम मी करेल। सो चला आता आपण बनवूया आमरस। तर गाईज हे बघा, मी ते मस्तपैकी आंबे धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने, तिथे डाग वगैरे असं ते काढून घेतलेत। आणि आता हे आपल्याला कट करायचं आहे आणि याचा रस काढून घ्यायचा आहे। मी तुम्हाला दाखवते। तर मी ते आता ह्याचं वरचं काढून घेतलेलं आहे, आणि आपल्याला ना हे आंबे खूप असे कडक आहेत, आपल्याला नरम करून घ्यायचे, म्हणजे त्याचा आतला ज्यूस आहे ना तो निघेल लवकर बाहेर। नीट दाखवा, एकदम भारी असं तोंडाला पाणी आलं पाहिजे। तर असं आपल्याला सर्व रस काढून घ्यायचा आहे, आणि मी आता हे पूर्ण रस काढून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला। स्वतः तर काय काम नाही करत आहे, आणि आम्हाला इथे कामाला लावलंय। बघा किती काम करतो आम्ही घरात बसून। मला वाटत असेल आम्ही घरात बसून काही काम बिम नाही करत, आम्ही खूप काम करतो। बघा ही काय करते सांगा, गेस्ट करा, ही काय करते बसून। गेस्ट करा, हे बघी गेस्ट करा, ती बोलू शकते। हे बघा बनू आता इथे मेथीची भाजी साफ करते। हे बघा बिचारी, कारण भाज्या आणल्या की बनू साफ करते। आता 2 जुड्या आणल्यात, इथे टॅमॅटो आहे, मिरची आणलेली आहे, आणि हे आहे आंबे। हे बघा तर आता मी हे जे पिळून ठेवलेलं ना आंबे, त्याचा आता मिक्सरमध्ये टाकलाय। त्याच्यात मम्मी साखर, इलायची आणि दूध टाकायचंय बस, आणि आता हे चांगलं ग्राइंड करून घेऊया आपण। तर हे बघा मस्तपैकी झालेलं आहे आपला आमरस, मस्त। आणि आता मम्मी तिकडे बनवतीये किचन मध्ये, हे बनताय, पुऱ्या बनतायत। आणि तिकडे दाखव जरा मम्मी, हे घे चालूच आहे कॅमेरा, बटन बंद करा पप्पा, नाही तर माझे हात फिरतील चुकून पण। इथे बनवत आहे डाळ, मेथी, आणि इथे ठेवलेला आहे भात, आणि आता मी पुऱ्याची तयारी करते। तर गाईज हे बघा मस्तपैकी आपला आमरस रेडी आहे, आणि इथे जे बाकीचं एक्स्ट्रॅक्ट आहे ना, वाया नाही गेलं पाहिजे काहीच। आता आमरस बनलाय ना, झाकण ठेवून ते फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवायचं। तोपर्यंत मम्मी पुऱ्या लाटेल, आणि मग मी तिला पुऱ्या तळायला मदत। तर आता माझं झालेलं आहे आमरस बनवून, मस्तपैकी आमरस ठेवलेला आहे मी फ्रीज मध्ये थंड व्हायला। आता पुऱ्या बनवायच्यात, मम्मी पुऱ्या लाटून देणार आहे, आणि मी त्या तळेल। मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे, आणि ते मेथीची भाजी बनवली, याच्यात भात आहे, आणि त्याच्यात पुऱ्या तळायच्यात, आणि ते डाळ बनलेली आहे मस्त गोडी डाळ, आणि हे पुऱ्यांसाठी गोळे बनवून ठेवलेत, आणि मम्मी इकडे घासते भाजी। चपात्या पण आहेत, चपात्या पण आहेत, गरम झाली चपात्या पण आहेत, सकाळी ताईला टिफिनला द्यायला बनवल्या होत्या। असं आहे, आणि मस्तपैकी आता आम्ही जेवणार आहे थोड्या वेळाने, मस्त आमरस पुरीवर ताव मारणार आहे।
स्टे कंटिन्यू, ब्लॉग बघत राहा. तर बघा इथे मम्मा आता पुऱ्या लाटते आणि ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ही लाटून ठेवणार फटाफट आणि नंतर मग टाकणार, कारण अजून तेल गरम नाही झालंय. तर पहिली पुरी गेली आहे तेलात आणि मस्तपैकी आता ती फुलणार आहे गाईज. ओहो ओहो अंजली मॅडम, ओहो गाईज मस्त टम्म फुगलेली आहे बघा. न काय करता गाईज मस्त फुगली आहे. तर इथे मस्त पुऱ्या तळून झालेल्या आहेत माझ्या आणि मम्मा इथे पापड तळतीये. आणि आता आपण घेऊया जेवायला. आणि किती गरम झालंय बघा गाईज, एकदम खतरनाक. तर मस्तपैकी आमरस घेतलाय मी, मेथीची भाजी घेतली आहे आणि पुरी घेतली आहे. डाळ भात नंतर घेईल. कसं लागतंय? सो गाईज आपण टेस्ट करूया आता. कसा बनवलाय? मी बनवलाय आमरस. मी मेहनत घेतली आंबे पिळायची. टेस्टी झालंय, गोड एकदम बरोबर झालंय ना, एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन झालंय सगळं. आम्ही जेवण घेतो फटाफट. ताई नाही, हा आज ताई नाही आहे, नाही ती पण असते ते आमरस खाल्ला असतं ऑफकोर्स. तिला संध्याकाळी, त्यासाठी संध्याकाळी. हां सो आता आम्ही एन्जॉय करतोय. तो गाईज आपल्याला एक कमेंट आलेली की तुम्ही फक्त काय काय होतं मम्मी, तुम्ही फक्त नॉनव्हेजच खाता तुमची फॅमिली, व्हेज पण खावा. तर आम्ही व्हेज खातो असं काय नाही आहे, आम्ही व्हेजच असतं आमच्याकडे मोस्ट ऑफ. फक्त मी व्हेज जास्त दाखवत नाही, आम्ही जास्त नॉनव्हेज दाखवतो, तो मोठा प्रॉब्लेम आहे. आणि आता मी व्हेजच खातो मस्त. डाळ भात, ॲक्च्युली हेच जेवण आमचं फेवरेट आहे जास्त. डाळ भात भाजी चपाती पापड लोणचं, तो सगळ्यात आवडतं जेवण. पण पप्पाचं नाही असं, पप्पाला नॉनव्हेज आवडतं. सगळ्यांचे चॉईस वेगळे आहेत आमच्या इथे. मस्तपैकी डाळ भात घेतलाय मम्मीने बनवलाय, तो भारी लागतो. चांगली झाली आजची डाळ, एकदम भारी झाली. डाळ भरपूर याची भात तो चांगली. हो तुम्हाला आवडली का आजची डाळ? सो गाईज आमची मम्मी आलेली आहे ब्लाऊज देऊन. हे बघा नखरे बघा तिचे, नखरे बघा, नखरे यायचं लाती. अरे खाली बघ, बस बस. आणि गाईज अक्षय तृतीयेच्या निमित्त आपण बनवलेली रांगोळी सकाळी मस्तपैकी छोटीशीच काढली आहे, बट ठीक आहे. आणि आमच्या बाजूला, आमच्या आहे ना बाजूच्या घरात आहे ना काम चालू आहे ना, तर अख्खं खराब होतं फ्लोर आमच्या इकडचा पण. हो हो हो. तर आज आम्ही मागवलंय बाहेरून जेवण, कारण की आम्हाला कंटाळा आलाय घरचं खाऊन. सो आज कुछ तो स्पेशल, सो बाहेरूनच जेवण मागवलेलं आहे. आणि मी घातलेला आहे आता भात. मी मला डाळ होते गाईज, आम्ही भात घातलाय जस्ट. हे बघा मस्तपैकी भात घातलाय 1 वाटी. जास्त नाही घातला, थोडासाच घातलाय, कारण जास्त कोण खात नाही, मग तो वेस्टेज जातो. मग सकाळी शिळं खावं लागतं, बेटर इज थोडंच घाला. सो आहे. आणि अक्षय तृतीयेच्या निमित्त तुमच्याकडे काय सेलिब्रेशन आहे ते मला कमेंट करून सांगा.